नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे AGMPC आपल्या मराठी YouTube चॅनलमध्ये. मी संतोष कोळी. आज आपण 7 फेब्रुवारी 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत, जे की आपल्या येणाऱ्या एक्झाममध्ये खूप IMP असतील. चला तर सुरू करूया. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ आपण. आजचा आपण पहिला प्रश्न पाहूया. भारतातील पहिला पूर्णपणे डिजिटल FPI परवाना कोणत्या बँकेने जारी केला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 कोटक महिंद्रा बँकेने. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँकेने देशातील पहिला पूर्णपणे डिजिटल परदेशी पोर्टफोलिओ म्हणजेच की FPI गुंतवणूकदारांना परवाना जारी केलेला आहे आणि ते डिजिटल परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार म्हणजेच की FPI परवाना परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय इक्विटी, बॉन्ड आणि इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देते. तर मित्रांनो, कोटक महिंद्राने डिजिटल FPI परवाना दिलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, स्टार्टअप इंडियाची व्याख्या वाढविणारी अधिसूचना कोणत्या विभागाने जारी केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग. त्यांनी सध्या स्टार्टअप इंडियाची व्याख्या वाढविणारी अधिसूचना जारी केलेली आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, अलीकडेच सरकारने स्टार्टअप्स इंडियाची व्याख्या वाढवून औपचारिकपणे सखोल तंत्रज्ञानाच्या स्टार्टअपचा समावेश केलेला आहे. म्हणजेच सरकारने स्टार्टअप इंडियाची व्याख्या अधिक विस्तृत केलेली आहे आणि यामुळे काय झालेले आहे, तर या निर्णयामुळे मान्यता कालावधी पूर्वी 10 वर्ष होता, आता तो 20 वर्षांपर्यंत वाढला आहे आणि संशोधन चालित कंपन्यांना या वाढवलेल्या कालावधीचा फायदा मिळणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, क्वांटम व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. तर मित्रांनो, क्वांटम व्हॅली प्रकल्प आंध्र प्रदेशला 7 फेब्रुवारी रोजी अमरावतीमध्ये म्हणजेच की ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे, तिथं क्वांटम व्हॅली प्रकल्प सुरू करणार आहे आणि याचा उद्देश काय असणार आहे, तर त्याचा उद्देश राज्याला क्वांटम संशोधन, नवोपक्रम, प्रतिभा विकास आणि उद्योग सहकार्यासाठी जागतिक केंद्र बनवणे हा त्याचा उद्देश असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 पाहूया. युनेस्कोच्या 2026-27 च्या जागतिक वारसा मूल्यांकनासाठी कोणत्या राज्यातील प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिजेसना अधिकृतपणे नामांकन देण्यात आलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेघालय. मित्रांनो, आपण आता मेघालय बाबतीत अधिक माहिती जाणून घेऊया. मेघालयची राजधानी काय आहे, तर ती शिलाँग आहे आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर ते कॉनराड संगमा हे मेघालयचे मुख्यमंत्री आहेत आणि मेघालयचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत, तर ते श्री CH विजयशंकर हे मेघालयचे सध्याचे राज्यपाल आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यात विजेता कोण ठरलेले आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. मित्रांनो, किशोर व किशोरी सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025-26 ही एकूणातली 35वी स्पर्धा होती आणि महाराष्ट्र राज्याच्या किशोरी संघाने सलग 8व्यांदा हे विजेतेपद जिंकलेले आहे आणि स्पर्धेचे आयोजन कुठे झाले होते, तर ते कुरुक्षेत्र हरियाणा येथे झालेले होते. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर ते माननीय देवेंद्र फडणवीस आहेत आणि राज्यपाल कोण आहेत, तर आचार्य देवव्रत हे राज्यपाल आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. आजचा आपला प्रश्न क्रमांक 6 आहे, जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 च्या विजेत्या कोण आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रुबल नागी. तर मित्रांनो, भारतीय शिक्षिका आहेत रुबल नागी आणि सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. रुबल नागी यांनी शिक्षणासाठी नोबेल पुरस्कार म्हणून वर्णन केलेले जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 जिंकलेला आहे. तर मित्रांनो, हा शिक्षक पुरस्कार आहे, याला प्रति नोबेल म्हणजे शिक्षणासाठी नोबेल पुरस्कार असे देखील ओळखले जाते आणि या पुरस्कारात दरवर्षी एका विजेत्याला 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे रोख बक्षीस दिले जाते आणि हे UAE मध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला मित्रांनो. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, ICC पुरुष T20 विश्वचषक कोणत्या देशांमध्ये आयोजित केले जाणार आहे?
आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. म्हणजेच की भारत आणि श्रीलंका हे संयुक्तपणे आयसीसी पुरुष T20 विश्वचषक आयोजित केला जाणार आहे 2026 मध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 पाहूया. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये निवडून येणारी इराणची पहिली महिला सदस्य कोण बनली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोराया अघाई. तर मित्रांनो, सोराया अघाई ह्या इराणच्या एक आघाडीच्या महिला बॅडमिंटनपटू आहेत. सोराया अघाई या कोण आहेत? तर त्या माजी बॅडमिंटनपटू आहेत. आणि सोराया अघाई या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये निवडून येणारी इराणची पहिली महिला सदस्य बनलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे भारतातील पंचायत प्रगती निर्देशांक 2.0 मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्रिपुरा. तर मित्रांनो, हा निर्देशांक काय आहे? तर भारतातील पंचायत प्रगती निर्देशांक 2.0 मध्ये 2.5 लाखाहून अधिक ग्रामपंचायतच्या कामगिरीचे मूल्यांकन करते. तर मित्रांनो, हा निर्देशांक भारतातील एकूण 2.5 लाखाहून अधिक ग्रामपंचायतीच्या कामगिरीचे मूल्यांकन केलेले आहे आणि पंचायत राज मंत्रालयाने सुरू केलेली ही एक प्रणाली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, आजचा आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे. दरवर्षी सुरक्षित इंटरनेट दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7 फेब्रुवारी. तर मित्रांनो, या दिवसाचे महत्व काय आहे? तर या दिवसाचे महत्व आणि उद्देश असा आहे की इंटरनेटचा वापर सुरक्षित, जबाबदार आणि सकारात्मक पद्धतीने करण्यास प्रोत्साहन देणे हे या 7 फेब्रुवारी दिवसाचे महत्व आहे. आणि हा दिवस विशेषतः मुले आणि तरुणांना सायबर बुलिंग, डेटा चोरी आणि ऑनलाईन धोक्यापासून जागृत करणे हे या 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवसाचे उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 7 फेब्रुवारी 2026 चे महत्वाचे असे 10 चालू घडामोडीचे प्रश्न उत्तर आणि त्याची विस्तृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.